नमस्कार मित्रांनो, मी कमलाकर शोणाय परत आपल्यासमोर आलो आहे. आज मी BST मुंबईच्या BSTला किंवा मुंबईला कसं बरबादी करण्यासाठी किंवा विकणं, सर्व आहे ते विकायचं आणि मुंबईकरांची वाट लावायची, ह्याच्याबद्दल तुम्हाला मी कॉन्स्पिरसी आहे हे दाखवतो. पण त्याआधी मी आमच्या इथल्या एक न्यूली इलेक्टेड कॉर्पोरेटर यांनी म्हटलं की मुंबईत गाडी घेऊन येणाऱ्यावर कंजेशन टॅक्स लावावा. तर त्या रिस्पेक्टेड माणसाला, आदरणीय माणसाला हे सांगू इच्छितो की तुम्ही आल्याबरोबर तुमच्या मालकांना कसं टॅक्स लावायचं हेच विचार करणार आहात का? आणि यासाठी आम्ही तुम्हाला सेवक म्हणून निवडून दिलेलं आहे का? तुमच्या डोक्यात फक्त टॅक्स वाढवणं आणि त्याच्या पलीकडे काहीही न करणं आणि एका बाजूला पुऱ्या मुंबईची वाट लावणं, तर कसं की विकून टाकायचं, अभ्यास करायचं नाही, विजन, ह्याबद्दल मी आज बोलणार आहे. माझ्या बोलण्यात कोणाला हेतू नाही की त्यांना त्रास व्हावा, त्यांना दुखावं किंवा त्यांच्या मी चुका काढत नाही. ह्या माध्यमातून मी सर्व आमदार, खासदार, कॉर्पोरेटर्स, आमचे IAS, जे IAS आहेत का IDS म्हणजे इंडियन डिस्ट्रक्टिव्ह सर्व्हिस आहेत, ह्याच्याबद्दल आता डाऊट व्हायला लागले. तर माननीय जे आमचे नगरसेवक ज्यांनी हे सबमिशन्स केलं की डिकंजेशन, हो सर, पहिली गोष्ट, रस्त्यावर ट्रॅफिक जाम का होतो ह्याचा अभ्यास बघा आणि ह्याला कारण कोण आहेत. ह्या कारणाला तुम्हीच आमदार, खासदार, कॉर्पोरेटरच ह्याला कारणीभूत आहात आणि तुम्ही गुन्हेगार आहात. आता ते कसे गुन्हेगार आहात? रस्त्यावर, फुटपाथवर, ट्रॅफिक आयलंडवर आपण एन्क्रोचमेंट करून झोपड्या बांधायला देता, स्ट्रक्चर्स बांधायला देता, धंदा करायला देता. हे तुम्ही जे शपथी घेतलेले आहेत ना की आम्ही मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, ही शपथ आपण घेतलेली आहे, त्या शपथेचे आपण उल्लंघन करत आहात. आणि तुम्ही लोकांसाठी काही करत नाही, लोकांना जीवे ठार मारण्याचं तुमचं कट आहे असं लोकांचं मत आहे. तर तुम्ही इथे हे एन्क्रोचमेंट का नाही काढत हो? ही कोणाची जबाबदारी? आम्ही काही चुकीचं केलं तर तुम्ही फाईन लावणार, डिकंजेशन फाईन, हे फाईन, ते फाईन. तुम्ही तुमचं कर्तव्य करत नसेल तर तुम्हाला काय शिक्षा द्यावी हे मी आमदार, खासदार, कॉर्पोरेटर यांना विचारतो. तुम्ही सेवक, सेवा करणारा आलेले, तुमच्या ड्युटीज काय आहेत, तुमचे रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, हे कुठे कोणाला काय माहिती आहे का हो? तुम्ही तरी सांगा की तुमची जबाबदारी काय आहे. तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडता का? ब्युटिफिकेशनच्या नावाखाली तुम्ही रस्त्यावर देऊळ बांधता, मस्जिदी बांधता, गेट्स बांधता, रीडिंग रूम बांधता आणि काय दुनियाभरचे बेकायदेशीर कामं करता. याला कारण कोण? आणि त्याच्यावर लाज वाटणारे, म्हणजे लाज सुद्धा वाटत नाही यांना, लाज वाटत नाही यांना की रस्त्यावर इल्लीगल कामं करून स्वतःची पार्टी लावतात आणि त्यामध्ये आमचे टॅक्स पेअरचे पैसे लावतात. म्हणजे तुम्ही कुठल्या थरावर खाली पडलेले आहात हेच आम्हाला कळत नाही हो. माझं चुकलं असेल तर मला निश्चितपणे माफी करावी. आपण, तुम्ही मला सांगावं मी कुठे चुकलं, मी आपलं पाय धरून माफी मागायलाही तयार आहे. पण आम्हाला कमीत कमी कळू तर द्या की तुम्ही जे काय रस्त्यावर देऊळ बांधता, मस्जिदी बांधता, गेट बांधता, रीडिंग रूम बांधता, हे कायदेशीर आहे हे तरी आम्हाला लेखी कळवावं. कारण माझ्याकडे जे काउंटर्स आलेले आहेत त्याच्यामध्ये त्याला 14/12/99च्या सर्क्युलर तुम्ही उल्लंघन करताय. मग ह्यामुळे रस्त्यावरचं ट्रॅफिक वाढतं आणि लोकांना त्रास होतो. ह्याबद्दल आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे का बोलत नाहीयेत? आता मी एक साधारण उदाहरण देतो की क्रॉफर्ड मार्केटच्या अवतीभवती जे इल्लीगल तुम्ही जे स्टॉल्स ओपन केलेले आहेत ते बेकायदेशीर आहेत. का तुम्ही ह्याच्याबद्दल बोलत नाही? तिथे चालता येत नाही, फिरता येत नाही, तो डिकंजेशन करणं हा तुमचं कर्तव्य नाही का?
दौंडकर मार्ग तिथे स्टॉल्स लावले, तो खाली करणं हे तुमचं कर्तव्य नाही आहे का? MRA मार्ग रस्ता अर्धा बंद करून तिथे मच्छी मार्केट केलेली आहे, हे तुमचं कर्तव्य नाही आहे का? मग डिकंजेशन टॅक्स लावण्यापेक्षा स्वतःला काहीतरी शिक्षा द्या. तुम्हाला शिक्षा कोण देणार हा आता प्रश्न आलाय. आम्ही देणार. आम्ही तुमच्या विरुद्ध फौजदारी खटले करणार. जर तुम्ही अशा प्रकारचे चुकीचं कामं करायला लागलेत तर निश्चितपणे. रस्त्यावर हॉकर्स आहेत, त्यांना कोण काढणार हो? आणि हॉकर्स म्हणजे काय? हॉकर्स म्हणजे गळ्यात घेऊन फिरणारे, परमनंट तिथे जागा देणार नाही. आणि तुम्हीच आमदार, खासदार, कॉर्पोरेटर त्यांना तिथे परमनंटली बसायला लावतात. कायद्याप्रमाणे रात्री 7च्या नंतर रस्त्यावर कुठल्याही प्रकारची वस्तू ठेवता येत नाही आणि तुम्हीच त्यांना प्रयत्न करता. परवा एकाने तिथे फूड ट्रक ओपन केलं, लाज वाटत नाही तिथे? आमदार, खासदार तिथे ओपनिंगला येतात. फूड ट्रकची पॉलिसी नाहीये, पण तुम्हीच आमदार, खासदार, कॉर्पोरेटर बेकायदेशीर कामं करून लोकांच्या रस्त्याची वाट लावता आणि मग म्हणता डिकंजेशन टॅक्स लावायचा. अरे काही तो आमच्याकडे ऍडव्होकेट आहेत. मग ऍडव्होकेट असताना हायकोर्ट, सुप्रीम कोर्टचे जजमेंट आहेत की रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा धंदा किंवा अडथळा निर्माण करू शकत नाही. मग तुमची त्यावेळी ऍडव्होकेसी कुठे? खरोखर LLB केलेला आहे का तुम्ही? जर LLB केलेला असेल तर हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे होतं ना. तर हे नम्र आपल्याला विनंती आहे. मी आपल्या चुका काढत नाहीये. मी तुमच्यासमोर फार छोटा माणूस आहे. मला तेवढं अक्कल पण नाहीये तुमच्या एवढी, कारण मी वकील पण नाहीये. आता तुम्ही अख्ख्या मुंबईभर रस्ता खोदण्याचं काम केलेलं आहे. अहो, रस्ता खोदून कॉन्क्रीट चांगलं आहे ह्याचं स्टडी तुम्ही लोकांना दिलं आहे का? गोव्यात प्रत्येक रस्ता डांबर आहे आणि तिथला सरफेस एवढा स्मूथ आहे की पोटातलं पाणी हलत नाही. आणि तुमचं कॉन्क्रीट, अहो लाज वाटते हो आम्हाला, लाज. मुंबईला लाजवणारी लोक आहेत आमच्याकडे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर म्हणून. फ्रीवेचे जे कॉन्क्रीट आहे ते 3 महिन्यात खराब झालं. 50 वर्षाचं त्याचं आयुष्य आहे आणि तुम्ही त्याच्यावर टायर मास्टिक करता. लाज वाटते का हो तुम्हाला? आणि तुम्ही आता अख्ख्या रस्त्याला कॉन्क्रीट करतायत. त्या ईस्टर्न फ्रीवेच्या कॉन्क्रीटला टार करण्यापेक्षा त्या कॉन्ट्रॅक्टरनी सब स्टँडर्ड कामं केली म्हणून त्याला बोलून त्याच्याकडनं परत कामं करायची सोडून ते आमच्या डोकी टॅक्स पेअरच्या डोकी टाकून तुम्ही त्याच्यावर टार मारून ते लपवता. आणि तुम्ही त्याच्यावर आम्हाला सांगणार आम्ही डिकंजेशन टॅक्स लावणार का हो? अरे कुठल्या पातळीला तुम्ही खाली पडलात हो? तुम्ही कॉन्क्रीट रोड परेल विल्लेरला जाऊन बघा, फाटलेले आहेत. मर्जबान रोडला जाऊन बघा, फाटलेले आहेत. तुम्ही आपल्या PDML रोडला आता नवीन कॉन्क्रिटिंग रोड केलाय, फाटलेले आहेत. तुम्ही GPO पासून पुढे रिगल सिनेमापर्यंत तुम्ही पेवर ब्लॉक्स काढून तिथे कॉन्क्रीट केलेत, फाटलेले आहेत. मॅनहोल बनवलेला माझगावच्या सर्कलला 2 मॅनहोल्स आहेत, बनवलेल्या दुसऱ्या दिवशी तुटलेले आहेत. असं नालायकपणा जर आमचेच आमदार, खासदार, कॉर्पोरेटर करत असतील आणि त्यांना हे जर दिसत नसेल तर ह्या मुंबईचं दुर्दैव आहे. मी तुमच्या चुका काढत नाही, पण कुठे चुका होतात हे दाखवणं हे माझं कर्तव्य आहे. कारण तुम्ही माझे सेवक आहात, मी तुम्हाला पगार देतो, तुम्ही पेन्शन सुद्धा घेता. पोलिसांचा पेन्शन बंद करता, BSTचे 5,000 पेन्शन, लोकांचे पेन्शन बंद, पण तुमचे पेन्शन चालू करता. इतकी घाणेरडी वृत्तीचे माणसं आज जर आमच्याकडे आम्ही इलेक्शनला त्यांना जिंकून देत असेल तर या देशाचे दुर्दैव आहे. आता BSTची कशी वाट लावतात ते बघा. BST मध्ये 4,500 बसेस 15 वर्ष अगोदर होती आणि 2015-16ला हे दाखव 3,828 बसेस होते, स्वतःचे बसेस होते. आणि त्यावेळी त्यांचा खर्च किती होता? 422 कोटी. तर हे त्यांना परवडत नाही म्हणून, म्हणजे हे 2015चे, म्हणजे जे आताचे आमदार, खासदार, बहुतेक आमदार, खासदार गेल्या 15-20 वर्षापासूनच आहेत. कारण त्यांची फॅमिली हिस्ट्री चालू आहे. नवरा असेल तर बायको, बायको नसेल तर नवरा, पोरगा, हेच चालू आहे. खरीच म्हणजे BMC हे घरगुती वातावरण झालेलं आहे. म्हणजे ह्यांच्या फॅमिली माणसांनीच हे ठरवलेलं आहे. आणि 2018 साली 3,100 बसेस होते आणि 100 त्यांनी वेट लिस्टवर आणलेले बसेस आहेत.
आता हे वेट लिस्ट कशासाठी केलेलं आहे? जे आमचे आमदार खासदार कॉर्पोरेटर कोण असतील ते ह्यांनी विचार करून या देशाचं भलाई करण्यासाठी केलेलं आहे. तर आजच्या तारखेला म्हणजे 2024-25ला 4,500 बसेस फक्त 2,750 बसेस झालेल्या आहेत. आणि जो खर्च होता 422 कोटी तो 1,063 कोटी झाले. म्हणजे काय? ह्या आमच्या उत्कृष्ट देशासाठी लढणारे आणि हजारो कोटी खर्च करून इलेक्शन जिंकणारे आमचे आमदार खासदार कॉर्पोरेटर बीएसटीचे 4,500 बसेस 2,750 म्हणजे जवळजवळ 50% आले. आणि खर्च 422 कोटीवरून 1,063 कोटी झाले. म्हणजे 250 पटीने वाढले. बीएसटी बसेस 50% कमी आणि खर्च 250 पटीने वाढले. आणि 2017-18 साली 7,269 कोटीचं कर्ज होत म्हणजे नुकसान होतं. ते आज 12,000 कोटीवर गेलेलं आहे. 31 मार्च 2025 31 मार्च दाखवा. आणि त्यावेळेला किती आहे कोटी 10,000 कोटीचा नुकसान होता. कधी 31 मार्च 2025 आज तो 12,000 कोटीपर्यंत गेलेला आहे. वेट लीजने 7,500 कोटीचं कर्ज 12,000 कर्ज नाही नुकसान 12,000 कोटीपर्यंत गेलेलं आहे. मग वेट लिस्ट आणल्यानंतर जे 7,500 कोटी कमी व्हायचे होते ते वाढले कसे काय हो? म्हणजेच तुम्ही वेटलिस्ट करण्याचा उद्देश हा कॉन्स्पिरसी होता आणि आमच्या पैशाला लुटण्यासाठी आणि लोकांना त्रास देण्यासाठी झालाय असं त्यातलं निष्पन्न होतं. असं मी म्हणत नाही, असं लोकांचं मत झालेलं आहे. आणि असं पेपरावरून दिसून येतं की तुम्ही वेटलिस्ट कशासाठी केलेला? 7,500 कोटीचं कर्ज कमी करण्यासाठी. तो गेला 12,000 कोटीपर्यंत आणि 4,500 बसेस 50% कमी झाले. अरे कुठल्या लेवलला पडताय तरी तुमचं समाधान होत नाही आणि ते वेटलिस्ट अजून चालू आहे. अरे कुठल्या प्रकारे तुम्ही करता? जर तुम्हाला जमत नसेल तर नोकरी तुम्ही कुठेतरी कामाला जाओ, इलेक्शन मधनं रिझाईन करा. कारण तुमची लायकी नाही आहे असं दिसतं. आम्ही तुम्हाला बोलवलेलं नाही इलेक्शनला उभं राहायला. का येता? हा तुमचा प्रत्येक आमदार खासदार कॉर्पोरेटर यांचे 200%, 500%, एका खासदार काउन्सिलरचे तर 700% वाढलेले आहेत. 700% 5 वर्षात. बीएमसी खड्ड्यात, महाराष्ट्र खड्ड्यात, देश खड्ड्यात. पण आमदार खासदार कॉर्पोरेटर शेकडो करोडचे मालक. ह्याचाच अर्थ या देश सत्यानाश करण्यासाठी काही आमदार खासदार कॉर्पोरेटरचा संपूर्णपणे प्रयत्न असावा असं लोकांचं मत आहे. नाहीतर आमदार खासदार कॉर्पोरेटर हेच शाणे आहेत. बाकी कोणाचं इन्कम तेवढं वाढत नाही. फक्त पॉलिटिशियनचंच इन्कम वाढतं आणि देशाचं इन्कम कमी होतं. देशा खड्ड्यात जातात. ह्याचाच अर्थ कुठेतरी काहीतरी घोळ आहे आणि अशा प्रकारे हा घोळ आहे. आता मी तुम्हाला दाखवतो की एवढं ह्यांचं समाधान झालेलं नाही. हे बीएसटीचे आता बस डिपो आणि बस स्टेशन विकायला लागलेले आहेत. अरे कुठल्या लेवलला पडतायत? स्वतःचं घर विका ना हो आमदार खासदार कॉर्पोरेटर नो. स्वतःचं घर विका, स्वतःचं दुकान विका. तुमची शेकडो कोटीचे प्रॉपर्टी वाढतात, आमची प्रॉपर्टी तुम्ही विकता. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. हे बघा आता हे दिंडोशीचं जे आहे ते 78,236 स्क्वेअर मीटरची जागा आहे. ती जर स्क्वेअर फीट मध्ये झाली तर जवळजवळ 8.25 लाख स्क्वेअर फीट होतं. आणि त्याच्यावर 35% जर फंजिबल FSI लावला तर जवळजवळ तो 12 लाख फुटापर्यंत जातं. किती? 12 लाख फूट. 12 लाख फूटाची जागा आम्ही 432 कोटीला लीजला 90 वर्षासाठी देतोय. 90 वर्ष. आमची रिअल इस्टेट जी आहे ती दर वर्षाला 5% रेडी रेट वाढतात.
रेडी रेकनर रेट 5-5% वाढतात. लोकांकडून टॅक्स घेताना तुम्हाला बरं वाटतं ना हो. मग 90 वर्षासाठी तुम्ही 432 कोटीला 12 लाख फूट हे कुठल्या कॅल्क्युलेशन दिलेलं आहे जरा आम्हाला सांगाल का हो. आणि 90 वर्ष कोणी पाहिलंय. तसंच देवनारचा जो आहे तो 1,14,000 स्क्वेअर मीटर्स, तोही जवळजवळ तो 16.5 लाख स्क्वेअर फीट होतं. 16.5 लाख स्क्वेअर फीटचं बस स्टेशन 674 कोटीला विकलं जातं 90 वर्षासाठी. म्हणजे दर वर्षाला 5% वाढणं ते गेलं. त्याच्यानंतर त्याची किंमत काय आहे त्याचं ते, आणि ते जे विकत घेणार ते लीजवर देणार परत. आणि 90 वर्षांनी ही प्रॉपर्टीची किंमत काय हो, 674 कोटी. अरे लाज वाटते का तुम्हाला. जीव द्यायला पाहिजे. मला तर असं वाटतं जाऊन जीव द्यावा अशा मुंबईत राहण्यापेक्षा. काय करताय तुम्ही. बँड्रा सारख्या लोकेशन मध्ये 30,000 स्क्वेअर मीटर्स म्हणजे 3.5 लाख, आणि त्याचा फंजेबल FSI पकडलं तर 5 लाख फूट 259 crores 259 कोटीला. अरे काय चाललंय. 5 लाख फूट 259 कोटीला तुम्ही लीजवर देता 90 वर्षासाठी. अरे भीक लागली आहे का. म्युन्सिपाल्टीकडे 81,000 कोटीचे डिपॉझिट्स आहेत आणि तुम्ही शेकडो म्हणजे 1,000 कोटीसाठी आमचे जवळ 30-40 लाख फुटाची जागा विकताय. 30-40 लाखाची जागा विकल्यानंतर तुम्ही पुढे एक्सपान्शन कसं करणार आहात. ह्या गोष्टीने तुमची 12,000 कोटीचा जो कर्ज आहे तो कसे फेडणार आहात. बरं तुम्ही 12,000 कोटीचं कर्ज घेतल्यानंतर हे जरी फेडलं तर दरवर्षी 2 ते 3,000 कोटी BSTचं नुकसान आहे, तो कुठून फेडणार आहात. तर मग ह्यासाठी हे 40 लाख जो स्क्वेअर फीट आहे तो तुम्ही डेव्हलप करून तुम्ही लीजवर भाड्याने देऊन दर महिन्याला भाडं घेऊन त्याचं दर 5 वर्षाला तुमचं लीज रेंट वाढतं. असं न करता तुम्ही हे होलसेलमध्ये कचऱ्याच्या भावाने हे तुम्ही देशद्रोहीचं काम करत आहात मिस्टर आमदार, खासदार, कॉर्पोरेटर आणि आमचे IAS जे जनरल मॅनेजर BST आहेत. म्हणून आमचे जनरल मॅनेजर BST मला बघून पळून का जातात. त्यांच्यात हिंमत नाहीये मला भेटायची. का पळून जातात जनरल मॅनेजर, याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल का हो. तुम्ही 40 लाख फूट 50 लाख फूट तुम्ही कितीला विकताय. 1,300 कोटीला. अरे कुठल्या एक जनावराला सुद्धा तेवढी अक्कल आहे की माझ्या पोटासाठी काय पाहिजे. तुम्ही पुढच्या पिढीसाठी कुठे जागा ठेवलेली आहे. त्यानंतर तुम्हाला मी कंबाला हिल एक मोठे पुंजीपती आहेत, त्यांचा प्लॉट त्या बाजूला आमचं रिसिव्हिंग स्टेशन आहे. तो रिसिव्हिंग स्टेशन जवळजवळ त्याची प्रॉपर्टीची किंमत असेल 5 ते 10,000 कोटी. तुम्ही 263 कोटीला विकताय. लाज वाटते का हो तुम्हाला आमदार, खासदार, कॉर्पोरेटर ना. अहो ते इलेक्ट्रिक डिव्हिजन जो आहे त्याच्याकडे 4,333 कोटीचा फायदा आहे. ऑफिशियल बॅलन्स शीट मध्ये त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये 4,333 कोटी. हे बघा 4,382 कोटीचा फायदा आहे इलेक्ट्रिक डिव्हिजनचं. हा 4,382 कोटीचा फायदा असताना तुम्ही हा 1,000 कोटीची जागा कशी काय विकता. तुम्हाला लाज वाटते का हो. मी प्रत्येक आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना विचारतो की तुम्हाला लाज वाटते का हो. माझं चुकलं असेल तर मला कळवावं. मी तुमच्या पाया धरून माफी मागतो. कारण तुम्ही फार हुशार लोक आहेत, त्यामुळे इलेक्शन जिंकू शकता, करोडो रुपये खर्च करू शकता. तुमचे इन्कम दर 5 वर्षाला डबल टिबल 4 पटीने होतं. फार चांगली गोष्ट आहे हो. पण असं करून देशाचं नुकसान करून तुमची प्रगती होत असेल तर ते मान्य नाही. आम्ही ह्याबद्दल सर्व प्रकारची कारवाई आपल्यावर करणार आहोत आणि केल्याशिवाय राहणार नाहीत, हेही आपण लक्षात घ्यावं. त्याच्यानंतर आमचे हे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर IAS 10,000 बसेस घेणार आहेत.
आज 2784 बसेसमध्ये तुमचं नुकसान आहे 1723 कोटी दर वर्षाचे, आणि 10,000 जर बसेस आले तर ते 6,280 कोटी दर वर्षाला तुमचं नुकसान होणार आहे. आणि तुम्ही प्रॉपर्टी विकत गेलात तर हे कर्ज कुठून भरणार हो? हा नुकसान कुठून भरणार हो? अरे तुम्ही देशद्रोहीचं काम करत नाही का हो? एनी आर्बिट्ररी डिसिजन टेकन बाय द पब्लिक सर्वंट इज अगेन्स्ट द लार्जर पब्लिक इंटरेस्ट, असं सुप्रीम कोर्टची जजमेंट्स आहेत. तुम्ही पब्लिकला हे सर्व सांगता का? तुम्ही एवढा घट्टा आहे बघा, हा एवढा घट्टा मला, हे बघा हे माझं नाव आहे आणि मला आरटीआय मध्ये हे दिलं आहे. आता हे मी तज्ज्ञाबरोबर बसून ह्याचा अभ्यास केलाय. आता हे सर्वसाधारण माणसाला ह्याच्यातलं काय कळणार आहे? ह्याच्यातलं काय कळू शकतं का हो? ह्याच्यातलं काय कळू शकतं का? पण त्यांनी असं सिंपल स्टेटमेंट केलं पाहिजे. हे बघा, असं सिंपल स्टेटमेंट केलं पाहिजे लोकांना कळण्यासाठी की आमची एवढी जागा आहे, एवढं स्क्वेअर फीट आहे, आम्ही एवढ्याला विकतो. हे असं करत नाहीत, कारण हे लोकांना मूर्खात काढायचं आहे. आणि यांना लोकांवर हे कसं करायचंय? आयएफसीचं कुठे? आयएफसीने केलेलं, ह्याच्यात त्यांनी आयएफसी अपॉइंट केली आहे ना. हा, आता ह्याच्यामध्ये यांनी इंटरनॅशनल एजन्सी अपॉइंट केली आहे. आता त्यांची फीस कोण? आमचे बाप भरणार का? म्हणजे हजारो, याच्यात कमीत कमी 2-4 लाख कोटीचं नुकसान आहे. 2-4 लाख कोटीच. हे बघा, हे यांचं प्रोजेक्ट, मोठी मोठी नावं द्यायची, ग्रीन प्रोजेक्ट, बस स्टेशन, मोठी नावं द्यायची, स्मार्ट मीटर, स्मार्ट सिटी, आणि लोकांचा सत्यानाश करायचं. 90% प्रॉपर्टी 5% लोकांच्या हातात ठेवायची आणि लोकांना स्लेव, गुलाम करण्याचा हे प्रयत्न आहेत. कारण शाळा, कॉलेज, हॉस्पिटल उघडले जात नाहीत. 5 लाख आणि 10 लाख रुपये फीस केले जातात. आणि पुढच्या 25 वर्षात ह्या सर्व 5% लोक तुम्हाला रस्त्यावरची भिकारी करणार आहेत. शाळा नाही, कॉलेज नाही, हॉस्पिटल्स नाही, दवाखाना नाही. अशा प्रकारे या देशाला लुटण्याचं काम आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर करतात का, असं प्रश्न उद्भवतो. आणि जर तुम्ही ते करत नसाल तर हे कोण करतं? आणि जर दुसरा कोण करत असेल तर आमच्यातल्या एकही आमदार, खासदार, कॉर्पोरेटरला बोलण्याची हिंमत का नाहीये? तुम्ही बोलू शकत नाही. ह्याला 2 कारण असू शकतात. एक तर तुम्ही करप्ट आहात, तुम्ही कुठे पैसे खाल्ल्यात म्हणून तुम्हाला बोलायची हिंमत होत नाही. दुसरा, तुमच्यात हिंमत नाहीये. तिसरं, तुम्हाला ज्ञान नाहीये. यापैकी तिसरं काहीच होऊ शकत नाहीये. म्हणजेच काय, आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर जे आजचे आहेत, ह्या गोष्टी जर तुम्ही आवाज उचलत नसाल तर ह्याचं 3च अर्थ निघतात की तुम्ही करप्ट आहात, तुम्ही पैसे खाल्लेत, किंवा तुम्ही डरपोक आहात, तुम्ही खरं बोलण्याची हिंमत नाहीये, किंवा तुम्ही अशिक्षित असून किंवा सुशिक्षित असून सुद्धा तुम्ही अशिक्षित आहात. तुमच्याकडे एज्युकेशन आहे पण नॉलेज नाहीये. हाच प्रश्न होतोय. अशा प्रकारचे तुम्ही आमदार, खासदार, कॉर्पोरेटर असेल तर मित्रांनो, आपल्याला रस्त्यावर उतरायला लागेल आणि आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना प्रश्न विचारायला लागेल की काय हो, तुम्हाला जमत नसेल तर खाली या. तुम्हाला इथे आम्ही तुमची पोट आणि पेटी भरण्यासाठी ठेवलेलं नाही. याचे प्रश्नाचे उत्तर आपण मागायचं. आता मी जे काय विचारलेलं आहे ते तुमच्या प्रत्येक आमदार, खासदाराकडे जाऊन विचारा, त्यांना प्रश्न करा. आणि नसेल तर सांगा त्यांना घरी जाऊन बसा. आमचं सत्यानाश करण्यासाठी येऊ नये. ही 2024चं हे आहे. आमचे म्युन्सिपल कमिशनरनी म्हटलेलं आहे 2017ला, म्हणजे वेट लिस्ट बसेस करायच्या वेळेला, की आम्ही वेट लिस्ट बसेस करतो. आता वेट लिस्ट बसेस तुम्ही 7,500 कोटीचं कर्ज असताना केलं, तुम्ही वेट लिस्ट बसेस केल्यानंतर ते 12,000 कोटी होतात नुकसान. मग तुम्ही ते पहिलंच होतं ते बरं होतं की हे बरं होतं? मग आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, बीएसटी कमिटी, स्टँडिंग कमिटी झोपलेले आहेत का? अहो, तुम्हाला लाज वाटते का? बीएसटीचे रिटायर झालेल्या लोकांना पेन्शन नाही मिळाले, ग्रॅच्युटी नाही मिळालेली आहे, आणि तुम्ही
करोडपती आमदार, खासदार, कॉर्पोरेटर पेन्शन मागता हो, लाज वाटली पाहिजे तुम्हाला. पोलीस 24 तास काम करतात, त्यांच्या जीवाला धोका आहे. पोलिसांच्या बद्दल सुद्धा तुम्ही 2004-5 पासून त्यांचं पेन्शन बंद केला आणि स्वतःची पेन्शन चालू केलेली आहे. अहो, तुम्ही लोकसेवक आहात की भक्षक आहात? माझं जर चुकलं असेल तर निश्चितपणे मी तुमच्याशी बोलायला येईन आणि उघडपणे मी तुमच्या पाया पकडायला हे कमी करणार नाही, कारण माझं काम आहे तुमची चुकी काढणं नव्हे, पण आपला देश कुठे चाललेला आहे आणि या देशाला कुठे वाचवलं पाहिजे. आणि तुमच्यातले जे चांगले असतील, जे सुशिक्षित असतील, ज्यांच्यात मनात काहीतरी सतसत विवेक बुद्धी असेल, त्यांना जागृत करण्यासाठी मी बोलत आहे. तुमचं नुकसान करण्यासाठी किंवा तुम्हाला इन्सल्ट करण्यासाठी किंवा तुम्हाला टोकण्यासाठी माझं म्हणणं नाहीच आहे. आणि तसं जर तुम्हाला वाटत असेल तर मी आताच सांगतो की मी तुमची माफी मागतो. माझा हेतू आहे तुम्हाला जागृत करणं, या मुंबईला, या भारताला, या महाराष्ट्राला वाचवणं, हेच माझं कर्तव्य आहे आणि हेच मी कर्तव्य करत आहे. आणि तुमच्याकडे बीएसटीचे एवढे साबण विकल्यानंतर पुढच्या 20 वर्षात तुम्ही बीएसटी कशी चालवणार आहात ह्याचा कुठेही आहे का हो तुमच्याकडे? तुम्हाला विकण्याचं तुमचं प्लॅन आहे, पण त्याचं रक्षण करण्याचा प्लॅन तुमच्याकडे नाही आहे का हो? अरे कसले तुम्ही रक्षक आहात या मुंबईचे? दुःख होतं शिवाजी महाराजांची नावं घेणारे, आंबेडकर साहेबांची नावं घेणारे, ज्यांनी ह्या आयुष्यात या देशासाठी अर्पण केलेले आहेत, अशा महान व्यक्तीचे नावं घेऊन इलेक्शन जिंकता तुम्ही. आणि करता काय हो? त्यांनी केलेल्याचं संपूर्णपणे उलट करता आणि देशाला अधोगतीला घेऊन जाता. हे थांबवा, हे हात जोडून विनंती करतो. मी 68 वर्षाचा म्हातारा आहे, माझ्या ताकद नाही हो आणखी पुढे जास्ती काम करायची. थकलो आहे हो, म्हाताराला त्रास देऊ नका. हात जोडून विनंती करतो, माझ्या ज्ञानाचा तुम्ही उपयोग करावं आणि या मुंबईला वाचवावं, या भारताला वाचवावं, या महाराष्ट्राला वाचवावं. आणि आंबेडकर साहेबांचं, आंबेडकर महाराजांचं आणि शिवाजी महाराजांचं जे काय पुण्याई आहे, ती पुण्याई परस्पर आपण चालू ठेवूया आणि या मुंबई आणि महाराष्ट्राला अतिशय बलवान करूया, प्रॉस्परस करूया, श्रीमंत करूया. आणि प्रत्येक माणसाला शिक्षण, एज्युकेशन, हेल्थ, मेडिकल फॅसिलिटीज, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज हे आपण देऊया. हे आपण आज शपथ घेऊ. आणि प्रत्येक मित्रांनो, जर तुम्ही जागृत नाही झालात तर हेच आमदार खासदार तुमच्या विरुद्ध जातील. हे आज एवढे मदमस्त का झालेले आहेत? कारण आपण झोपलेले आहेत, आपण तिजोरी ओपन केलेली आहे आणि त्यांना लुटा म्हणून सांगतोय. त्याला कारण जे आहेत ते आपण आहोत. जे ज्यावेळी आपण आमदार खासदाराकडे एक बोट दाखवतो तर 3 बोट हे माझ्याकडे आहेत आणि त्यात बीही आहे. आपण सर्व नालायक आहोत, सर्व सिटीजन्स नालायक असल्यामुळे, आपली स्वतःची कर्तव्य न केल्यामुळे, 51A आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे आपण जागरूक राहून आमच्या आमदार खासदार कॉर्पोरेटर IAS IPS यांना व्यवस्थित न टोकल्यामुळे आज ही देशाची अवस्था आहे. त्यामुळे मी संपूर्णपणे आमदार खासदार कॉर्पोरेटर हे दोषी आहेत हे म्हणतच नाही. सर्वात मोठे दोषी असतील तर आम्ही आहोत, सिटीजन्स आहोत. जागृत व्हा आणि कॉन्स्टिट्यूशनने 51A खाली दिलेल्या आमच्या जबाबदारीच्या संपूर्णपणे आपण जबाबदारी करून या मुंबईला वाचू, या महाराष्ट्राला वाचू, या देशाला वाचू. आणि जे करप्ट आमदार खासदार कॉर्पोरेटर आहेत यांच्या विरुद्ध यांना जेलमध्ये घालण्यासाठी आपण त्यांच्यावर खटले करूया. आणि जे चांगले ऑनेस्ट आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना आत्मविश्वास देऊया की आम्ही फक्त तुमच्या चुका काढत नाहीत, वेळ पडली तर तुमच्या बरोबर राहू आणि तुमच्या बरोबर राहून या मुंबईसाठी, या महाराष्ट्रासाठी आणि या मुंबईसाठी काम करू. एवढं म्हणून मी आपल्याला जागृत करतो. जय हिंद.